आज आपण खमंग, कुरकुरीत आणि चटपटीत असे समोसे बनवणार आहोत. समोसे आपण रव्यापासून बनवणार आहोत. अ, बारीक रवा घेतला इथं मी. तुम्ही पण बारीकच रवा घ्या आणि जर बारीक रवा घरामध्ये नसेल, तर जाडसर रवा जो आहे त्याला मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घ्यायचं. एकच वेळेस फिरवायचं मिक्सरमध्ये टाकून आणि मग तो रवा आपल्याला घ्यायचा आहे. जर जाड रवा असेल तरच. नंतर ह्या रव्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे इथं मी. त्याने रंग पण छान येतो आणि हलकीशी तिखटसर चव लागते. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजून मिरची पावडर घेतली तरी सुद्धा चालेल. आता मीठ आणि मिरची पावडर आपण सगळं एकत्रित मिक्स करून घेऊ. कारण मिरची पावडरच्या कुठेतरी गुठळ्या राहतात. त्या गुठळ्या आपल्याला अशा हाताने मिक्स करून मोडून घ्यायच्यात. रवा आपण छान हाताने मिक्स करून घेतोय, तोपर्यंत आपल्याला गॅसवरती दुसरीकडे थोडंसं तेल गरम करायला ठेवायचंय. गरम-गरम तेलाचं मोहन आपल्याला या रव्यामध्ये टाकायचंय. कारण गरम तेलामुळे छान अशा खुसखुशीत समोसे होतात आणि कोणत्याही पदार्थामध्ये असं कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की तो पदार्थ जास्त कुरकुरीत होतो. त्यामुळं आपल्याला कडक-कडक तेल टाकायचंय. 2 मिनिट थांबून आपल्याला आधी तेल थंड होऊ द्यायचंय आणि तेल थंड झालं की मग आपल्याला पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचंय. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं-थोडं गरजेनुसार पाणी टाकायचंय आणि मग पीठ मळायचंय. कारण की पातळ पीठ नाही झालं पाहिजे आपलं, घट्टसर गोळा झाला पाहिजे. कारण की जर पीठ पातळ झालं तर मग समोसे कुरकुरीत होणार नाहीत, मऊ होतील. घट्टसर पीठ ठेवल्यामुळं छान खुसखुशीत कुरकुरीतपणा येतो त्याला. आता आपलं पीठ मळून होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं पीठ होत आलंय आपलं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही आणि आता आपण हे अर्धा तास मुरत ठेवणार असल्यामुळं पीठ अजून म्हणजे रवा अजून पाणी शोषून घेईल. कारण की यामध्ये रवा आहे आणि फक्त रव्यामध्येच आपण मळलेलं आहे. यामध्ये दुसरं कोणतंच पीठ मिसळलेलं नाही. त्यामुळं अजून मुरत ठेवल्यामुळं पाणी सगळं काही रवा शोषून घेईल. आता आपण छानपैकी मळून ह्याला अर्धा तास मुरत ठेवूया. पिठावरती आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पीठ अर्धा तास मुरत ठेवायचंय. अर्ध्या तासानंतर त्याचा एक चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं हातावरती, पोळपाटावरती मळून घ्यायचंय थोडंसं, ज्यामुळे आपल्याला त्याची पोळी लाटता येईल. थोडं-थोडं करून आपल्याला असं हातावरतीच मळून घ्यायचंय, ज्यामुळे गोलाकार येईल त्याला आणि त्याची पोळी लाटता येईल. पोळी आपल्याला जास्त जाड नाही लाटायची, मीडियममध्ये ठेवायची. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि दोन्ही बाजूने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. कारण की एकाच बाजूने जर लाटली तर एक बाजू कडक होते, जाड होते आणि वरती फक्त पापड येतो त्याला असा, पातळ असा पापड येतो. म्हणून पोळी आपल्याला दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आहे.
त्यामुळे ते दोन्ही बाजूने सेम प्रमाणामध्ये फुगतात आणि खुसखुशीत लागतात. दोन्हीकडून छान हे फुगल्यावरती. एकीकडूनच फुगल्यावरती मग एक बाजू कडक होते. त्यामुळं शक्यतो पुऱ्या बनवताना असं दोन्ही बाजूने लाटायचंच. पुऱ्या असो, अशी समोसे असो किंवा जो तळणीचा पदार्थ असेल, त्यासाठी असं दोन्ही बाजूने लाटायचंच. जर जाडसर रवा असेल तुमच्याकडं, तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचा आणि मगच त्याचे असे समोसे बनवायचे. समोसे असो किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या असो. आणि बारीक रवा असेल तर एकदम बेस्टच, कारण तो एकदम लवकर मिसळून येतो. आणि जर जाडसर रवा घेतला, तर त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करायचं 2 ते 3 चमचे. कारण की जाडसर रवाचं पीठ मिक्स व्हायला वेळ लागतो. म्हणून त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ ॲड करायचं. आता आपली पोळी लाटून झालेली आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मीडियम आकारामध्ये, मीडियम जाडीमध्ये आपली पोळी लाटून झालेली आहे. आता पोळी लाटून झाली तर आपण त्याच्या कडा काढून घेऊ. ज्यामुळे आपल्याला समोश्याला आकार देता येईल, समोसे कापता येतील. आता कडा काढून घेतल्यात आपण एक-एक करून चाकूने त्याच्या पट्ट्या करून घेऊ. तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही त्याने करा. मी इथे चाकूनेच करतीये. एक-एक करून आता पट्ट्या काढून घेतल्यात. पट्ट्या कापून झाल्यानंतर त्या अशा आपण हळू-हळू वेगळ्या करून घेऊ. म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि मग त्याचे असे त्रिकोणी आकारामध्ये तुकडे करून घेऊ, चिरून घेऊ. आणि चिरून घेतल्यानंतर पण आपल्याला हे त्रिकोण वेगवेगळे करायचे एकमेकांपासून. आणि ते ठेवताना पण वेगळेच ठेवायचे. कारण की तळेपर्यंत ते नरम होतात आणि एकमेकांना चिकटले जातात आणि चिकटल्यावरती मग जर तेलात सोडले तर ते तसे चिकटून राहतात. तेलात मोकळे होत नाहीत लवकर. म्हणून मग ठेवतानाच वेगवेगळे करून ठेवायचेत आपल्याला. एकत्र ठेवायचे नाही आणि तेलात सोडताना पण एक-एक करूनच समोसा सोडायचा आहे. पट्ट्या चिरत असताना, समोसे चिरून घेत असतानाच इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला जास्त गरम नाही करायचं. थोडंसं वाफ येईपर्यंत गरम करायचंय. थोडंसं तेल गरम झालं, की मग आपल्याला एक-एक करून समोसे सोडायचेत. एक-एकच आधी हाताने सोडायचा आहे आणि मग सगळे सोडून झाल्यानंतर मग बारीक गॅसवरती 5 ते 10 मिनिट तळून घ्यायचेत. ज्यामुळे ते क्रिस्पी होतील, खरपूस होतील. सोडताना फुल गॅसवरती सोडायचेत आणि पूर्णपणे सोडून झाल्यानंतर मग बारीक गॅसवरती तळून घ्यायचेत. सगळे समोसे तेलात सोडल्यानंतर आपल्याला समोसे असे चमच्याने प्रेस करायचे हलकेसे. त्यामुळं ते फुगले जातील आणि समोसे फुगल्यानंतर मग बारीक गॅसवरती फ्राय होऊ द्यायचेत. कमीत कमी 8 ते 9 मिनिटांमध्ये छानपैकी क्रिस्पी होतात हे समोसे. आलटी-पलटी करत दोन्ही बाजूने छानपैकी तळून घ्यायचेत मग. तुम्ही बघू शकता आपले समोसे किती छान असे सोनेरी रंगावरती आलेले आहेत आणि किती छान फुगलेले आहेत. जोपर्यंत असे समोसे वरती तरंगत नाहीत तेलात, तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचेत. पूर्णपणे फ्राय झाल्यावरतीच समोसे असे तेलात तरंगले जातात. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
थोडे थोडे करून मी सगळे समोसे तळून घेतलेले आहेत. आता त्यावरती आपण थोडीशी मिरची पावडर टाकू, चाट मसाला टाकू आणि सगळं छानपैकी एकदा मिक्स करून घेऊ. एकदम छान आणि परफेक्ट असे आपले समोसे झालेले आहेत. परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल किती छान आणि कुरकुरीत असे समोसे झाले आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.